सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। तर आता कर्जमुक्ती योजना म्हणजे 50,000चे जे काही अनुदान आहे त्याची यादी इथं अपडेट झालेली आहे। तर ती यादी कशाप्रकारे चेक करायचं की त्या यादीमध्ये तुमच्या 50,000च्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही, त्यानंतर त्याची KYC कशाप्रकारे करायची आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2019, तर यावरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्याकडे याची ID आणि पासवर्ड असेल तर तुम्ही इथून ID आणि पासवर्ड इथून टाकून घ्या। ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा किंवा तुम्ही इथून फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आता पाहणार आहे की तुम्ही ऑनलाईन जे की याची KYC कशाप्रकारे करायची आहे जेणेकरून 50,000ची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल, त्यानंतर DBTच्या माध्यमातून। तर सर्व शेतकरी बांधवांनी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले ज्यांच्याकडे CSC ID आहे तर त्यांनी CSC ID तर लॉग इन करून घ्यायचं आहे। तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुमची CSC ID, तुमचं यूजर ID आणि पासवर्ड इथं कॅप्चा येईल, कॅप्चा तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता। हवा असलेला कॅप्चा टाकून साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आपण जे यूजर ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून इथून साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे। ID आणि पासवर्ड आपण टाकलेला आहे, त्यानंतर कॅप्चा तुम्ही इथं बघू शकता जसेचं तसं टाकायचं आहे किंवा इथून फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता। साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मी ID आणि पासवर्ड चुकीचं झालेलं तर पुन्हा इंटर करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण यामध्ये इंटर झालेलो, तर अशा प्रकारचं तुम्हाला दिसत असेल तर इथं तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथून मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ, तर सर्व शेतकरी बांधवांच्या आता DBTच्या माध्यमातून 50,000ची रक्कम इथं त्यांच्या बँक खात्यात जमवणार आहेत। तर त्या आधीमध्ये तुमचे नाव की नाही ते कशाप्रकारे पाहायचं आहे ते सुद्धा पाहणार आहे। तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर इथं तुम्ही बघू शकता आधार ऑथेंटिकेशन ऑफ लोन अकाउंट, तर या तुम्हाला विमुक्त क्रमांक तुम्ही इथं टाकू शकता किंवा आधार कार्ड नंबर। तर इथं तुम्ही जे आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं तुम्हाला टाकायचा, सर्चवरती क्लिक करायचं आहे। तिथं KYC म्हणून एक ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची KYC करू शकता। त्यानंतर इथं तुम्हाला जर यादीमध्ये नाव चेक करायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मॅन्युअलसुद्धा मिळून जाईल कशाप्रकारे तुम्ही तुमची KYC करायची आहे। तर बायोमॅट्रिकचे सुद्धा इथं यूजर मॅन्युअल तुम्हाला इथं मिळून जाईल। तर आता आपण लिस्ट डाउनलोड करणार आहे। तर इथं आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तिथून बघू शकता ज्या जिल्ह्याची तुमची ID आहे ती तुम्हाला इथं जिल्हे सिलेक्ट दिसत असेल तर इथं तुम्हाला भरपूर जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल। तर इथं तुम्ही बघू शकता जे की इथे यादी अपडेट झालेल्या आहेत। तर ही जी यवतमाळ जिल्ह्याची आहे, तर इथं तुम्हाला जी काही पेंडिंग KYC तर तुम्ही इथं बघू शकता, त्यानंतर होल्डमध्ये ठेवलेलं आहे। तर आता पेंडिंग KYC या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जी काही PDF आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी जी काही अपडेट झालेली आहे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे एक एरो दिसत असेल डाउनलोडचं ऑप्शन, त्या डाउनलोडच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता जे की डाउनलोड आहे इथं कंप्लीट झालेलं आहे। तर इथून तुम्हाला हवे असलेलं लिस्ट तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। ओपन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे। ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही। तर यादीमध्ये मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे, तर तुम्ही यामध्ये तुमचे नाव आहे की नाही चेक करून घ्या। त्यानंतर जे काही पेंडिंग KYC आहे तर इथं तुमचा विमुक्त जे काही नंबर आहे तिथून ते नंबर तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर इथून तुम्हाला जे काही आधार म्हणजे तुमचं KYC करायचं असेल तर या ऑप्शनवरती ज्या आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे। त्यानंतर इथून तुम्ही तुमची जी काही लिस्ट आहे ती इथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे। तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर तुमचा विमुक्त क्रमांक जर असेल तुमच्याकडं ते तुम्हाला इथून टाकून तुम्ही तुमची KYC करू शकता। त्यानंतर जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही जे आहे आधारच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमची KYC करू शकता। तर त्या यादीमध्ये तुमचे नाव की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर यावरती सुद्धा लवकरच एक दुसरा व्हिडिओसुद्धा येणार आहे की CSC या बिना ID शिवाय तुम्ही तुमची गावाची व तालुक्याची व जिल्ह्याची लिस्ट कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे। तर अशाच प्रकारचे अपडेट्स व याबद्दल जर तुमची काही अडचण असेल किंवा तुम्हाला पीक विमा त्याचप्रमाणे PM किसान नमो शेतकरी योजनेचे लाभ मिळत नसतील तर त्याचे नवीन नोंदण्या सुरू झालेल्या आहे। तर त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे। ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसेल तर अशा संपूर्ण शेतकऱ्याच्या जे काही नवीन योजना आलेल्या आहेत तर लाडका शेतकरी योजनासुद्धा आलेल्या आहेत। तर त्याबद्दलसुद्धा जे काही GR आहे, त्यानंतर कशाप्रकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातसुद्धा आता पैसे अनुदान त्यानंतर भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात इथं जमा होईल। तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।
थँक्यू.